नमस्कार. मी नुकतीच मुलीच्या शाळेतून आलेले आहे आणि मला आज हा प्रश्न पडला आहे की खरंच मुलीला CBSE शाळेत घालावं की SSC शाळेत घालावं की जिल्हा परिषद शाळेत घालावं. कारण इयत्ता नाही म्हणता येणार, UKGच्या स्टुडंटला इथे 8 पुस्तकं देण्यात आले, प्लस कर्सिव्ह रायटिंग, प्लस 3 तिच्या वेगळ्या वह्या, प्लस EVS आणि जनरल नॉलेज. हे सगळं मुलांवर ओझं होत आहे का, असं मला प्रश्न पडला आहे. आणि सोबतच नक्कीच आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे आणि पद्धती आहे ती खरंच योग्य तऱ्हेनं काम करते आहे का, हा प्रश्न आज मला पडला आहे. म्हणून हा व्हिडिओ. आपल्या वेळेस शिशु मंदिर अर्थातच बालवाडीमध्ये फक्त एक अंकलिपी असायची आणि पाटी, ज्याचं महत्त्व आज मला तरी पटतं आहे की त्या अंकलिपीमधूनच आपल्याला आकडेमोड आणि क ख ग घ पण शिकवलं जायचं आणि अंकलिपीच्या शेवटी असायची ती ABCD. हे सगळं जर एका पुस्तकातून शक्य होतं आहे मूलभूत स्तरावर, मग 8-8 पुस्तकं का, असा प्रश्न माझा आहे. आणि खरंच प्रश्न पडतो त्या शिक्षकांचा देखील की नुसतं मुलांवर ओझं द्यायचं आहे की शाळेच्या नावावर फक्त पैशाची लूट आहे, हा मला आज प्रश्न पडला आहे. तुमचं मत काय आहे, कमेंट करा.